गोकुळने दररोज 20 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठला. चंदगड येथे चेअरमन नाविद मुश्रीफ यांचा नागरी सत्कार. दूध उत्पादनात चंदगड तालुक्याचं मोठं योगदान. माजी आमदार राजेश पाटील. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळनं दररोज 20 लाख लिटर दूध संकलनाचा महत्त्वाचा टप्पा गाठत सहकार क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलंय. या पार्श्वभूमीवर चंदगड इथं गोकुळचे चेअरमन नाविद मुश्रीफ यांचा नागरी सत्कार करण्यात आला. माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला. कार्यक्रमाला चंदगड तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी, विविध दूध संस्थांचे पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. गोकुळ दूध संघानं शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवलेल्या विविध योजनांमुळे आणि प्रभावी व्यवस्थापनामुळे दूध संकलनात सातत्यानं वाढ होतीये. त्याचाच परिणाम म्हणून संघानं दररोज 20 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठत दुग्ध व्यवसायात नवं यश मिळवलं आहे. या यशाबद्दल चेअरमन नाविद मुश्रीफ यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना राजेश पाटील म्हणाले, चंदगड तालुक्यातील दूध अत्यंत दर्जेदार असून तालुक्याची ताकद केवळ मतदारसंख्येत नसून दूध उत्पादनात आहे. दुग्ध व्यवसायाला अधिक प्रोत्साहन दिल्यास शेतकऱ्यांचं आर्थिक बळ वाढेल आणि तालुक्याची ओळख दुग्ध उत्पादनात अधिक मजबूत होईल. तसंच गोकुळ दूध संघात चंदगड तालुक्याच्या योगदानाचा विचार करून तालुक्यासाठी 2 संचालक पद देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या प्रतिनिधींचाही विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये जिल्हा परिषद सदस्या विद्याताई पाटील, मानसी भोगण, रचना गावडे तसंच भावी सभापती विलास नाईक, पंचायत समिती सदस्य पांडुरंग बेनके, मधुकर आंबेवाडकर, प्रेमा हुलजी आणि संज्योती मळवीकर यांचा चेअरमन नाविद मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला तानाजी गडकरी, कलापा भोगण, अशोक देसाई, एस.एल. पाटील, विलास पाटील, भिकू गावडे, भरमान्ना गावडे, जानबा चौगुले, संतोष मळवीकर, दयानंद कानेकर, आप्पाजी करडे, अनिल सुरतकर, विनोद पाटील, दयानंद पाटील, पोमानी पाटील, अण्णप्पा हुंबरवाडी, जगन्नाथ हुलजी, राहुल गावडे, महादेव प्रसादे, बंडू चिगरे, अंबादास पाटील, प्रमोद कांबळे यांच्यासह चंदगड तालुक्यातील दूध संस्थांचे चेअरमन, पदाधिकारी, दूध उत्पादक शेतकरी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थितांनी गोकुळ दूध संघाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं आर्थिक सक्षमीकरण अधिक मजबूत करण्याचा विश्वास व्यक्त केला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.